श्रोतो नमस्कार. आजच्या प्रासंगिक या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतो, सदृढ शरीरामध्ये सदृढ मन वास करत आपण असं नेहमीच म्हणतो आणि अगदी ते खरं आहे. सध्याची धक्काधक्कीची जीवनशैली आणि आपल्या शरीराच्या वाढत्या तक्रारी या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला व्यायाम किती महत्त्वाचा आहे आणि चालणं किती महत्त्वाचं आहे, पळणं किती महत्त्वाचं आहे आणि एकूणच माणसाच्या सर्व जीवनशैलीवर व्यायामाचा किंवा शरीर चालण्याचा काय परिणाम होतो या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी किंवा सांगण्यासाठी चर्चा करण्यासाठी आज आपल्या आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपण डॉक्टर विश्वास गवते सरांना आमंत्रित केलं आहे. सर नमस्कार. नमस्कार. आणि श्रोते, डॉक्टर विश्वास गवते सरांच्या बाबतीत एक विशेष सांगायचं म्हणजे कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा ही त्यांनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन ते 90 किलोमीटरचा सर होय पूर्ण केलेली स्पर्धा आहे. सुरुवातीस मला सांगा की कॉम्रेड स्पर्धा किंवा कॉम्रेड म्हणजे नेमकं काय? कॉम्रेड मॅरेथॉन, ज्याला द अल्टिमेट ह्युमन रेस असंही म्हणतात, ही दक्षिण आफ्रिकेत होणारी वार्षिक अल्ट्रा मॅरेथॉन आहे. अच्छा. जी तिच्या आव्हानात्मक मार्गासाठी ओळखली जाते. अच्छा. ही शर्यत दरवर्षी डाऊन रन म्हणजे पीटर मारिट्सबर्ग टू दर्बन आणि अप रन दर्बन ते पीटर मारिट्सबर्ग या दरम्यान आलटून पालटून होते. या शर्यतीचे प्रमुख पैलू बघायला गेले तर या शर्यतीचे अंतर अंदाजे 90 किलोमीटर असते आणि वेळ मर्यादा म्हणाल तर ते कंप्लीट करायला आपल्याला 12 तासांचा अवधी असतो. बरोबर. मग सर कॉम्रेड हे नाव का पडलं? कॉम्रेड मॅरेथॉनचा इतिहास तसा म्हणजे 1921 साली झालेली सुरुवात मॅरेथॉन आहे. विक क्लॅहम हे पहिल्या महायुद्धात सैनिक होते. 100 वर्ष पूर्ण झाली? 100 वर्ष पूर्ण झाली, पण मधले दुसरा वर्ल्ड वॉर, महायुद्ध आणि कोरोनाचे मधले काही वर्ष यामुळे ती आम्ही जी पळालो ती आता 98वी रेस होती. बरोबर. पण त्यांनी त्यांच्या मित्र ज्यांनी जीव गमावला त्यांच्या स्मरणार्थ ही मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं 1921 साली. बरोबर. सर मग किती वर्षाची परंपरा आहे या स्पर्धेचं काही तसंच? आता ह्या वर्षी 2025 साली ही 98वी स्पर्धा होती त्यांची. बरोबर. मग तुम्हाला या स्पर्धेची कल्पना कशी मिळाली किंवा कुठे मिळाली? तो आमचा योगा प्रतिष्ठानचा ग्रुप आहे जिथे आम्ही 50 रनर्स रेग्युलरली प्रॅक्टिस करतो. त्यापैकी 2023 मध्ये आमचे माननीय संतोषजी भोकरे हे खूप चांगले उत्कृष्ट रनर आहेत. त्यांनी पहिल्यांदा ही मॅरेथॉन कंप्लीट केली आणि त्यांची बघून नंतर दुसऱ्या वर्षी 2024ला 3 जणांनी कंप्लीट केली. तर ह्या सर्वांकडे बघून आपल्याला कुठे ना कुठे वाटत होतं की आपणही ही मॅरेथॉन कंप्लीट करावी. बरोबर. सर मानसिक आणि शारीरिक तयारी या मॅरेथॉनच्या संदर्भातून लागते. आता कुठलीही स्पर्धा म्हटली की नाही एक मनाची तयारी आवश्यकच असते. बरोबर. तर आणि ही तर नाही का शरीराची तयारी सुद्धा ह्यातमध्ये खूप महत्वाची आहे. आपल्याला 90 किलोमीटर रन करायचं आहे, तर या अनुषंगानं मानसिक आणि शारीरिक तयारी कशी केली होती? कुठली आता एवढ्या लांब डिस्टन्सची मॅरेथॉन पळायची म्हणल्यावर सर्वात पहिले तुम्हाला एक चांगला उत्कृष्ट प्रशिक्षक असणं आवश्यक आहे. कारण की प्रशिक्षक आपल्याला सर्व गोष्टी सांगतात, ह्यातले खास खळगे माहिती होतात. मी त्यानुसार आम्ही डॉक्टर योगेश सातव आहेत पुण्याचे, आमच्या रनहॉलिक्स ग्रुपचा जॉईन केला. त्यातले 50 लोक आम्ही कॉम्रेडची तयारी केली. तर कॉम्रेडची तयारी करताना प्रत्येक महिन्यामध्ये एक लॉंग डिस्टन्स रन जो की 50 किलोमीटरच्या पेक्षा जास्त असणार आणि एक आपला इथला रन जो 30 किलोमीटरच्या आसपास करायची आम्ही तयारी केली होती. तर म्हणजे उद्देश असा होता की मानसिक तयारी कशी होती की आपण जसं रोडवर जास्तीत जास्त वेळ घालतो रनमध्ये, आपला मानसिकता जी आहे ती एकदम पॉझिटिव्ह होत चालते. पण तुम्ही म्हणता तसं बरोबर फिजिकल कंडिशनपेक्षा मानसिक कंडिशन सुद्धा फार महत्वाची असते त्याला. पण सर ह्या सर्व गोष्टी करत असताना एक थोडंसं की त्या बरोबरच एक ग्रुप ज्याला आपण म्हणतोय की मोटिवेशन देणारा ग्रुप किंवा त्याला सगळ्या गोष्टी आवश्यक असणारे पोषक वातावरण असणारं. हो. तुम्हाला कोणकोणत्या चाचण्यांमधून जावं लागलं आणि या शर्यतीसाठी पात्र होण्यासाठी काय करावं लागतं? या मॅरेथॉनला पात्रता म्हणजे आपण कोणीही जाऊ शकत नाही. ही मॅरेथॉन पूर्ण करायची असल्यास आपल्याला एक फुल मॅरेथॉन जी 42 किलोमीटरची असते, ती 42 किलोमीटर आपल्याला 5 तासात कंप्लीट पूर्ण करायची लागते. त्याचं सर्टिफिकेट आपल्याला त्यांना द्यावं लागतं. बाकी आपण रुटीन टेस्ट सगळ्या ज्या आहेत रनिंगसाठी लागणाऱ्या, जसं 2D इको आहे, ECG आहे, हृदय संबंधितच्या हे आहेत, बाकी रक्ताच्या तपासण्या आहेत, या सर्व आपण वेळोवेळी करत राहिलं पाहिजे. सर पण हे सगळं करत असताना कसं आहे की फक्त नुसतं पळणं किंवा चालणं हा भाग त्यातनं न राहता आपल्या आहारावर सुद्धा खूप महत्वाचा भाग आहे त्यात. बरोबर. तर मग तुमचं डाएट प्लॅन वगैरे काय, कसं काय? डाएट प्लॅन करताना म्हणजे
कुठलाही स्पोर्ट्स असेल तर डाएट हा त्यातला महत्वाचा अंग आहे. कुठलाही स्पोर्ट्स, रनिंगमध्ये काय, रनिंगमध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट्स जास्त घ्यायला मिळतात. एक 60 ते 70% आपण कार्बोहायड्रेट घेऊ शकतो. अच्छा. दुसरं म्हणजे राहिले प्रोटीन्स बॉडी बिल्डिंगसाठी कामाला येतात, तर ते आपल्याला एक 10 ते 20% आणि फॅट्स असं संतुलन ठेवावं लागतं. बरोबर आहे. सर, मग तुमच्या या आता ही एवढी तुम्ही म्हणजे तुमचा पेशा डॉक्टरकीचा आहे, तुम्ही एवढं म्हणजे ऑर्थोपेडिक सगळं काम पाहतायत सगळं, मग हे सगळं काम करत असताना ह्या सगळ्या मॅरेथॉनच्या वेगळ्या शेड्यूलमध्ये तुम्ही वेळ कसं काढता? कसं आम्ही प्लॅनिंगच तशी केली की जे लॉंग रन्स असतील ते आम्ही विकेंडला ठेवतो, म्हणजे रविवारी. बरोबर. रविवारी जनरली काम कमी असतं आमचं. अच्छा. आणि जे आहेत इथले जे रन्स आहेत वीकडेजचे, म्हणजे आठवड्यातले जे रन्स आहेत ते आम्ही भल्या पहाटे उठून करतो, म्हणजे आपण आपल्या ऑफिस वेळेत म्हणजे हॉस्पिटलच्या वेळेत जाऊन आपण ते करू शकतो. अच्छा. तुम्ही बीडमधून तुमच्यासोबत आणखी किती जण होते आणि बीडमधून आम्ही 3 जण होतो. डॉक्टर संजय जानोळे सर, आमचे हरी ठोंबरे सर आणि मी, आम्ही 3 जण होतो. त्यांच्याबद्दल काय सांगते? जानोळे सर पिडियाट्रिशियन आहेत. बरं. ते सगळे बीड त्यांना ओळखतात. ते माझ्यापेक्षा जास्त व्यस्त असतात. आणि त्यांचा रनिंगमध्ये आवड बऱ्याच वर्षांपासून आहे. फिटनेसमध्ये पण ते आहेत. हरी ठोंबरे, त्यांचं पण ट्रेनिंग खूप चांगलं झालेलं आहे. त्यांची दुसरी वेळ होती ही, विशेष म्हणजे त्यांची दुसरी वेळ सुद्धा त्यांनी पूर्ण केलेली आहे. सर, बीड ते दर्बन हा एक प्रवास तसा खूप लांबचा आहे. हो. आणि या लांबच्या प्रवासामध्ये पुढे आपल्याला तिथे जाऊन मॅरेथॉन करायची, तर ह्या प्रवासातले आलेले अनुभव काय? प्रवासातला अनुभव म्हणजे की सगळ्यात महत्वाचं होतं की आपण परदेशात जाऊन रन करतोय. तर ते एक सगळ्यात मोठं आव्हान होतं की आपण यापूर्वी कधीच बाहेरच्या देशात किंवा कुठे मॅरेथॉन केलेली नव्हती. तिथले वातावरण कसं असेल, तिथला फूड कसं असेल, डाएट आपण मेंटेन करू शकू की नाही, किंवा 12 तासात आपली मॅरेथॉन कंप्लीट होईल का नाही, हे या सगळ्या गोष्टीचं हे होतं. तर बाकी नंतर जे आपण एवढा सगळा खर्च करतोय, आपण एवढे 6 महिने तयारी केली, जर मॅरेथॉन आपली नाही झाली तर तेच एक टेन्शन असायचं. बाकी दुसरं म्हणजे बाकी आम्ही प्रिपरेशन तर भरपूर केलेलं होतं, त्याच्यामुळे होईल असा आत्मविश्वास पण होता. पण तेवढं एक भीती होती मनामध्ये. बरोबर. सर, 12 महिने सरावामध्ये सातत्य ठेवण्यासाठी वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेळापत्रक बदलतं आणि ते बदलत असेलच तुमचं. आणि मग ते कसं काय करावं लागतं? पावसाळ्यात जनरली प्रॉब्लेम येतात. थंडीमध्ये आपण रनिंग करताना जास्त त्रास होत नाही. पावसाळ्यामध्ये काय असतं की बाहेरचा ऋतू आणि हे करताना मग त्यावेळेस आम्ही जनरली बॉडी बिल्डिंगकडे लक्ष देतो, जिममध्ये जास्त सराव करतो, किंवा मग सायकलिंग, इनडोअर सायकलिंगचा हे असतो, ऑप्शन असतो. पण काही ना काही ऍक्टिव्हिटी सुरू ठेवावीच लागते. अच्छा. पण सर, आता म्हणजे आपण एक जनरली एखाद्या पोलीस भरच्या निमित्तानं किंवा कुठल्या एखाद्या स्पर्धा परिषद निमित्तानं असो किंवा एखाद्या शालेय स्पर्धेच्या निमित्तानं तयारी करणं वेगळं, पण कॉम्रेड मॅरेथॉनची स्पर्धा आणि त्याची तयारी करणं म्हटल्यानंतर जरा त्यासाठी काही वेगळी आहारशैली, दिनचर्या ही तर कायमस्वरूपी तीच राहते का, काही त्यात बदल नाही? बदलतात. बऱ्याचशा आपल्याला गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात. बऱ्याचशा घरगुती कार्यक्रम असतात, त्यांना आपल्याला जायला मिळत नाही. तर आणि आहारात आपले जे आवडते फूड आहेत ते आपल्याला जनरली टाळावे लागतात. बरोबर. काय करायला सांगा ना मला. जनरली आपण लग्नात गेलो तर लग्नातले तेलकट वगैरे ह्या गोष्टी आपण अवॉइड करतो. भात बऱ्याच वेळेस आम्ही अवॉइड करतो की असं हे खाणं. बाकीच्या समजा मित्रांसोबत कुठं काही कार्यक्रम असेल, काही जायचं असेल तर तेही आम्हाला टाळावं लागतं. 6 महिने पूर्ण कठीण परिश्रमातून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकलो. अच्छा. पण सर, कॉम्रेड स्पर्धेसाठी जाण्यासाठी किती खर्च लागतो साधारणतः तरी? कॉम्रेड जर जाऊन पूर्ण गेलं तरी 1.5 ते 2 लाखापर्यंत खर्च लागतो. बरोबर. हो. अच्छा. आणि मग या मॅरेथॉनसाठी प्रशिक्षकाची आवश्यकता असतेच का? हो, नक्कीच. कारण की आपण 21 किलोमीटर पर्यंतची मॅरेथॉन आपण विदाऊट प्रशिक्षक करू शकतो, ओढून ताणून. पण त्यानंतर बॉडीला रेस्ट किती वेळ पाहिजे, बॉडीला आपल्याला आहारामध्ये काय बदल पाहिजेत, किंवा आपण रनिंग कोणत्या प्रकारे केली पाहिजे, हे आपल्याला एक चांगला प्रशिक्षकच सांगू शकतो. प्रशिक्षक म्हणजे तो वैद्यकीय क्षेत्रातला असतोच असं नाही, असं काही नाही. तो ट्रेनर असू शकतो, त्यांनी कुठेतरी ट्रेनिंग शिकून आलेला असू शकतो. आणि तो डॉक्टरच असला तर त्यांना डाएटच्या गोष्टी, झोप पण तेवढीच महत्वाची असते. तुम्हाला एक 7 ते 8 तास झोप रिकव्हरीसाठी, ज्याने आपले शरीर परत दुसऱ्या दिवशी एक्झरसाइज, व्यायाम करायला तयार होते. ती झोप सुद्धा महत्वाची असते. ह्या सर्व गोष्टी एक डॉक्टर या नात्याने ते जास्त चांगलं सांगू शकतात. सर, 90 किलोमीटर एवढा मोठा रन करत असताना किंवा रनची तयारी करत असताना शरीराची काळजी
म्हणजे तो रन करत असताना काय घ्यायला? पळत असताना सर्वात महत्वाचा घटक आहे तो आपला हार्ट रेट, म्हणजे जी हृदयाची ठोक्यांची गती जी आहे हां. ती एका विशिष्ट मर्यादेच्या पुढे न जाऊ देणे. आणि दुसरी गोष्ट आहे की पाणी आणि इलेक्ट्रोलाइट, म्हणजे जे मायक्रोन्यूट्रियंट्स असतात, हे इलेक्ट्रोलाइट वेळोवेळी घेत राहणं. हां हां. कारण की आपलं डिहायड्रेशनमध्ये बॉडी गेली तर शरीराला क्रॅम्प येतात, आपल्याला पुढे पळताना प्रॉब्लेम येऊ शकतात. त्याच्यामुळे हायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि हार्ट रेट एका विशिष्ट मर्यादेच्या पुढे न जाऊ देणे. पण सर, हे मॅरेथॉन स्पर्धामध्ये सहभागी होत असताना मॅरेथॉन पटूला अचानक एखाद्याला दुर्दैवानं काही अपघात घडला, इजा घडली, पायाला काही त्रास झाला, काही, मग अशा वेळेस काय? प्रत्येक ठिकाणी वॉटर स्टेशन, आता एवढा 90 किलोमीटरचा रन आहे, त्यांनी 2-2.5 किलोमीटरला त्यांनी वॉटर स्टेशन ठेवलेले असतात, जिथं सर्व गोष्टी मुबलक असतात. मी जसं सांगितलं, पाणी आहे, इलेक्ट्रोलाइट्स आहेत, नंतर फळ ठेवलेले असतात, बटाटे उकडलेले ठेवले असतात. त्याचबरोबर मेडिकल टीम पण असते, म्हणजे कुणाला जरी काही प्रॉब्लेम आला, ॲम्ब्युलन्स वगैरे, कार्डियक अँब्युलन्स पण असते, की तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम आला तर तिथेच प्राथमिक उपचार देऊन तुम्हाला शिफ्ट करू शकतात. अच्छा. पण सर, हे आता आपण त्या 90 किलोमीटरच्या टप्प्यापर्यंत आलेलो आहोत. मग हे आल्यानंतर, जिंकल्यानंतरचा सुवर्ण क्षण अनुभव कसा होता? संमिश्र प्रतिक्रिया होत्या. एक तर शरीर पूर्ण थकलेलं होतं, म्हणजे काहीच सुचत नव्हतं, डोळ्यातून पाणी येत होतं. आणि मेन म्हणजे आपण आपल्या देशाला प्रतिनिधित्व करतोय याचा अभिमान खूप जास्त होता. आणि आपण ही शर्यत पार करू शकू का, किंवा मनामध्ये अशी काही भीती वगैरे होती का? हो, होतीच ना. मी जसं म्हणलं की आपण 6 महिने एवढ्या सगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज केलेल्या आहेत. तर तिथं गेलो आणि समजा आजारी पडलो, तिथल्या आहार आणि पाण्याने आपल्याला काही त्रास झाला, तर हे होऊ शकतं. पण ते कसं असतं, आपण एक परीक्षा देताना ज्यावेळेस आपल्याला धाकधूक असते मनात, आणि परीक्षेच्या दिवशी आपण एकदम चांगला असतो, तसाच अनुभव आला. परीक्षेच्या दिवशी आम्ही एकदम सगळे चांगल्यारीत्या उत्तीर्णही झालो. क्या बात, बढिया, छानच की. सर, कुटुंबाचं आणि आपली जी एक टीम आहे जीवन ज्योतची, यांचं म्हणजे सहकार्य किंवा पाठिंबा? हा टीम इव्हेंट आहे, म्हणजे तुम्ही एकटे जाऊन कॉम्रेड करू शकत नाही. ह्याला सर्वांचा सपोर्ट लागतो, घरामध्ये सर्वांचा, अगदी माझ्या मुलांपासून, बायको, आई वडील, बहिणी, या सर्वांचा मला जे लागेल ते सपोर्ट देण्यासाठी ते कधी हजर असायचे. माझ्या हॉस्पिटलची टीम जी आहे त्यांनी माझ्यावरच्या बरेचसे ड्युटी ऍडजस्ट करून मला वेळ दिलेला आहे. त्यांनी पण मला खूप जास्त सहकार्य केलं. आणि आमच्या कोचिंगची टीम आहे त्यांचं तर, त्यांच्याशिवाय, म्हणजे कोच आमचे सातव सर आहेत, त्यांच्याशिवाय तर ही मॅरेथॉन झालीच नसती, हे असंही म्हणेल मी. वा सर, पण म्हणजे या ह्याच्यामध्ये एक विचारायचं होतं की फक्त पुरुष सहभागी होऊ शकतात का, तसं काही नाही? नाही, महिला पण सहभाग तेवढाच असतो. बरोबर. उत्कृष्टरित्या ते कम्प्लीट करतात. आमच्या एका ग्रुपमध्ये, आमच्याच ग्रुपमध्ये 63 वर्षीय महिला होत्या. क्या बात आहे. त्यांनी कम्प्लीट केलं. आणि कॉम्रेड फिनिश करणारे साऊथ आफ्रिकन जे होते ते 83 वर्षाचे होते, की ज्यांनी कम्प्लीट केली ही मॅरेथॉन. म्हणजे वयाचाही मर्यादा नाही, आणि त्याच्यामध्ये स्त्री पुरुष असाही भेदभाव नाही, कोणीही करू शकतं. अच्छा. आणि असे महाराष्ट्रातून किंवा बीड जिल्ह्यातून किंवा असे किती जण होते सर त्यात? भारतातून एक 421 लोक होते. भारतातून त्यापैकी 200 ते 250 महाराष्ट्रीयनच होते. जवळपास अर्धे आपले महाराष्ट्रीयन होते. खूप मोठे या मॅरेथॉनची संदर्भातली असं जाणीव जागृती किंवा शरीराच्या संदर्भातली जाणीव जागृती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. सर, 2000 आता पुढे जी नवीन स्पर्धा होईल भविष्यामध्ये, ती साधारणतः कधी होईल काय? ती जूनमध्येच असते. दरवर्षी असते का? दरवर्षी जूनमध्ये असते. अच्छा. आणि 2026ची 99वी असेल, आणि 2027ची ती 100वी असेल. तर ती अजून भव्य दिव्य स्वरूपात करण्याचा त्यांचा मानस आहे. अच्छा. ह्यावेळेस 23,000 स्पर्धक होते. काही वर्षानंतर ते 25,000 27,000 स्पर्धक सुद्धा मॅनेज करू शकतील. मग आता 2026च्या स्पर्धेसाठी, आता 2025 चालू आहे, होय, तर 2026च्या स्पर्धेसाठी आपलं काय संकल्प, आपलं नियोजन काय, किंवा आपले पुढचं? असं म्हणतात की कॉम्रेड एक रन करून जमत नाही. अप रन केलं असेल तर तुम्ही डाऊन रन करणं आवश्यकच आहे, डाऊन रन केलं असेल तर तुम्ही अप रन करणं आवश्यकच आहे. तर मी 2026ची तयारी आधीच सुरू केलेली आहे, आणि मी जाणार आहे. वा, अभिनंदन तुमचं, आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी आपल्याला खूप शुभेच्छा. सर, आता या कॉम्रेडच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जी नवीन मुलं येऊ इच्छित आहेत, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना 3 सल्ले देण्यात येतील, की कारण की कन्सिस्टन्सी सर्वात महत्वाची आहे. तुम्ही कुठलाही एखादा खेळ खेळा, पण त्याच्यामध्ये कन्सिस्टंट राहा,
आणि खेळ खेळणं हे सुद्धा महत्वाचं एक ॲसेट आहे. बरोबर. तर ते खेळ खेळणं आवश्यक आहे. बाकी मोबाईल म्हणा, व्हिडिओ गेम म्हणा, यात सर्व अडकून न पडण्यापेक्षा बाहेर जाऊन कुठला तरी एक खेळ खेळावा आणि कन्सिस्टंटली खेळावा. तो तुम्हाला शारीरिक आणि मानसिक दोन्ही पण दृष्ट्या मदतीच राहील. आणि सर, तुम्ही मॅरेथॉन स्पर्धा अचीव करणं, 90 किलोमीटरची स्पर्धा अचीव करणं ही संबंध बीड जिल्ह्यासाठी एक गौरवाची बाब आहे. तर या संदर्भातून काय सांगा? सर्वात पहिले मी सांगेल की आम्ही योगा प्रतिष्ठानच्या मार्फत दरवर्षी बीडवासियांना मॅरेथॉनची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तर तुम्ही पळू शकता 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 21 किलोमीटर. तर यावर्षी आमचं हे 4थं पर्व आहे आणि ते 9 नोव्हेंबर रोजी घेत आहोत आम्ही. तर या मार्फत मी सर्व बीडवासियांना आवाहन करेल की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं, मॅरेथॉनमध्ये भाग घ्यावा. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पळणे फक्त हा एक स्पोर्ट नाहीये, बाकीचे पण स्पोर्ट्स तुमच्या आवडीचे निवडीचे कुठलाही स्पोर्ट्स खेळत राहा, पण कमीत कमी 45 मिनिट आणि 5 दिवस आठवड्यातले एवढा व्यायाम शरीराला आवश्यक आहे. सर, कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा ही सर्वसामान्य व्यक्ती करू शकते किंवा त्याला शक्य आहे का? करू शकतो. मी पण ज्यावेळेस सुरू केलं त्या आमच्या चंपावती क्रीडा मंडळाचा एक राऊंड मारला तर मला असं वाटायला लागलं होतं की मी पळू शकेल की नाही. सर्वसामान्य व्यक्ती 100% करू शकतो, पण जसं म्हणलं कन्सिस्टंटली तुम्हाला पळणं आवश्यक आहे. त्याच्यातले खास खळगे माहीत करून घेणं आवश्यक आहे. आहारामध्ये तेवढं असं नॉलेज आणणं आवश्यक आहे. रनिंग फक्त एकच स्पोर्ट असं नाही, त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे रन्स असतात वेगवेगळे. तर त्या रन्सची माहिती करून त्या प्रकारे प्रिपेअर करणं आवश्यक आहे. पण सर, आता काय झालं की माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे, सोशल मीडिया आहे आणि हे सर्व होत असताना आपली जीवनशैली आणि आहारशैली जी आहे त्यामध्ये थोडाफार बदल होत चालला आहे. पूर्वी असं आपण नेहमीच गप्पा मारत असताना आपण असं म्हणतो की पूर्वीच्या लोकांचं जीवनमान खूप छान होतं, त्यांचं आयुष्यमानही त्यामुळं अधिकाधिक वाढत गेलं. पण आताचं खाणं लहान मुलांचं असो किंवा मोठ्या माणसांचं असो, ते सगळंच वेगळ्या पद्धतीनं होत आहे. तर त्याचा तुमच्या शरीरावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत चालला. एक मॅरेथॉनपटू म्हणून, एक डॉक्टर म्हणून काय सांगता येईल या संदर्भातून आहाराच्या बाबतीमध्ये? आपण जसं म्हणला की पूर्वीच्या लोकांचं वयमान पण जास्त असायचं, त्यांना आहार पण तेवढा उत्कृष्ट होता, त्याबरोबरच त्यांची निद्रा म्हणजे झोप सुद्धा व्यवस्थितरित्या व्हायची. आता काय होतंय की आता आहाराकडे दुर्लक्ष होतंय. आहारामध्ये हायब्रिड प्रकार जास्त आहे. टेक्नॉलॉजी म्हणताल तर मोबाईल आपण रात्री 11-12 वाजेपर्यंत मोबाईल स्क्रीन टाइम चालू आहे. स्क्रीन टाइम खूप जास्त होतो, त्याच्यामुळे झोप पुरेशी होत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आपण किती उत्साहाने उठतो हे सांगू शकत नाही. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टीमुळे एकंदरीत काय होतं की आपला ती एक लाईफ सायकल पूर्णतः बिघडत चाललेली आहे. बरोबर. तर याच्यामुळे व्यायाम हा एकच त्याच्यामध्ये दिशा देऊ शकणारा हे आहे, घटक आहे. बरोबर आहे. तर त्या सतत व्यायाम करत राहणे आणि आहाराकडे थोडंसं लक्ष देणे. बरोबर. काम करत असताना, आपल्या मॅरेथॉनची तयारी करत असताना सर, आपलं जे प्रोफेशन आहे या प्रोफेशनवर त्याचा परिणाम काय? शक्यतो न होऊ देणे हे प्रत्येकाचं काम असतं, पण आता एवढे मोठे मॅरेथॉन करताना कधी न कळत आपलं एखाद्या पेशंटकडे थोडंसं दुर्लक्ष होऊ शकतं. पण ते न व्हावं, कारण की माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी तर आतापर्यंत झालं नाही तसं, पण पेशंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी होऊ शकतं तसं. बरोबर. बाकी आपण लहान सहान मॅरेथॉन करतो किंवा एक्झरसाईज करतो, त्यांनी पेशंटकडे दुर्लक्ष न होऊ देणं हे सर्वात महत्वाचं. सर, मग हे करत असताना तुम्ही कधी मनोरंजनात्मक काही जी साधनं आहेत आपली, त्या साधनांकडे कधी वळलात का नाही? मनोरंजन, मला मूव्ही बघायला खूप आवडतं. बरोबर. कुठल्या मूव्ही कुठल्याही बघू शकतो मी. मूव्ही बघणं अशात माझं त्याच्यामुळे पण कमी झालं होतं. दुसरी गोष्ट आहे, मला स्वतःला सुद्धा म्हणजे सायकलिंग हा रनिंग नंतर सायकलिंग माझ्या आवडीचा प्रकार आहे. बरोबर. पण आजकाल रस्त्यावर एवढ्या जास्त प्रमाणात हे होत आहेत, अपघात होत आहेत, तर मी घरामध्ये इंडोर सायकलिंग लावून घेतलेली आहे. तर मला ज्यावेळेस वेळ मिळेल, रात्री 10 वाजता मिळेल, 9 वाजता मिळेल, मी तेवढं सायकलिंग एक करतो. वाचन, मी पण वाचनाचं पण मला आवड आहे. आज आपल्या आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये येऊन डॉक्टर विश्वास गवते यांनी कॉम्रेड मॅरेथॉनच्या संदर्भातून त्यांनी सविस्तर माहिती सांगितली. त्याबद्दल मी डॉक्टर, आज आपल्या आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये येऊन तुम्ही जे सविस्तर